हॅलो एव्हरीवन. आम्ही 2 वीकपासून फिरायला जायचा प्लॅन करत होतो. तर आज आम्ही फिरायला जाणार आहे. आज 2 वाजता आमची रात्री ट्रेन आहे. ही दीदी आमच्या मागं लागली होती, पण तिला मला फिरायला घेऊन नाही जाता येणार, कारण की मी सगळं माझ्या फ्रेंड्ससोबत चाललो. कुठं जाणार आहे ते तुम्हाला कळेल. पीस आउट. सो आता आम्ही इथून घरातून निघालो. त्यानंतर आमच्या 2 फ्रेंडने आम्हाला इथे सोडलं स्टेशनला. थँक्यू ब्रदर्स, भेटूया नेक्स्ट टाईम. सो इथे माझे फ्रेंड्स माझी वाट बघत होते. त्यांना जाऊन मी मस्त भेटलो. ए ब्रो, व्हॉट इज अप? हे हे. सो ट्रेन थोडीशी लेट झाली आहे, त्यामुळे मला बघा काय करावं लागतं. तर खूप वाट बघितल्यानंतर ना फायनली आमची ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली. खूप टायर्ड असल्यामुळे मध्ये आम्हाला आमचे ब्लॉग नाही काढता आलाय. फायनली आम्ही रत्नागिरीमध्ये पोचलो होतो. त्यानंतर ऑटोवाल्याने आम्हाला पिकअप केलं. हॉटेलला जाताना आम्हाला काही व्ह्यूज दिसले, ते खूप सुंदर होते. त्यानंतर फायनली आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो. हे होतं आमचं हॉटेल. त्यानंतर आमचं लगेज बघून सगळे हॉटेलचे स्टाफच घाबरले आणि फायनली मी रूममध्ये पोचलो. थोडी रेस्ट करून आम्ही तयार झालो, कारण आम्हाला गणपतीपुळेला जायचं होतं. पण या मुलींमुळे आम्हाला परत थोडं लेट झालं. एवढं लेट झालं की लिटरली आमचे ऑटोवाले हॉटेलच्या बाहेर येऊन आमचा वेट करत होते. एवढा उशीर झाला होता, त्यामुळे मला डायरेक्ट गॅलरीतून खाली उडी मारून ऑटोकडे परत जावं लागलं. माझे फ्रेंड्स खूप एक्सायटेड होते, कारण की खूप टाईमनंतर आम्ही सोबत फिरायला चाललो होतो. आता भेटूया गणपतीपुळेला. मंदिरात जाताना आम्हाला खूप जास्त गर्दी लागली होती. नंतर माझ्या फ्रेंडने मला सांगितलं आज गणेश चतुर्थी आहे, त्यामुळे इथे एवढी गर्दी. मंदिराच्या बाहेर पोहोचून पहिले उंदीर मामाचे दर्शन केले. मंदिराच्या बाहेरचा हा सीन बघून सगळ्यांचे मन तृप्त झाले. मंदिरामध्ये कॅमेरा अलाउ नव्हता, त्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन नाही देऊ शकलो. त्यानंतर आम्ही बीचवर येऊन थोडा फोटोशूट केला. परत स्टार्टिंग गया ये जहां, सो गया आसमां, सो गई ये सारी मंजिलें, ये सारी मंजिलें, हो गया है रास्ता, सो गया. आलं हे आता आमचं हॉटेल आलं. आम्ही गणपतीपुळे बसून बाय ऑटो आलो. पुढचं आहे तुमचं हॉटेलचं लोकेशन चुकलं आता. आलं खरंच आलं रे. मी चुकत नाही. तर मस्त आता फन करू, मस्त जेवण वगैरे. आणि आता उद्या मॉर्निंगला लवकर उठून आम्ही कुठल्या तरी बीचवर जाणार आहे उद्या सकाळी उठून मस्त. आणि मस्त तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवतो. आज पुरतं एवढाच ब्लॉग ठेवू, उद्या सकाळी. पीस आउट. गुड मॉर्निंग गाईस. सो आम्हाला पिकअप करायला आता आमची गाडी आली आहे. इथून आता आम्ही नेक्स्ट लोकेशनला चाललो आहे. सो बघूया नेक्स्ट लोकेशन कसं असेल. जाता जाता आम्हाला एक स्पॉट भेटला. त्या स्पॉटवर थांबून आम्ही थोडासा फोटोशूट वगैरे केला. खूप सही स्पॉट होता, त्यामुळे थांबून थोडा फोटोशूट केला. नारळ पाणी वगैरे पिला. फोटोशूट आणि नारळ पाणी पिऊन झाल्यानंतर आम्ही थोडं तिथे चिल आउट केलं. चिल आउट केल्यानंतर आता आपण जाणार आपल्या नेक्स्ट लोकेशनला. सो भेटूया नेक्स्ट लोकेशनवर. तर आपण आलो आहे आपल्या नेक्स्ट लोकेशनवर. नेक्स्ट लोकेशनवर एक बोट आहे. तिला असं बोलतं की ती खूप वर्षापासून इथं क्रॅश होऊन अटकली. त्यानंतर तिथं निघताना आम्ही खूप टायर्ड झालो होतो. सो आम्ही ठरवलं की आता इथून पहिले आपण कुठेतरी जेवायला जाऊ, त्यानंतर बाकीचे लोकेशन फिरूया. सो आम्ही तिथून पहिले जेवायला एका रेस्टॉरंटवर आलो. तिथे फिश खूप फेमस होतं, त्यामुळे आम्ही तिथं फेमस फिश डिश ट्राय केली सर्वांनी. या बीचवर आल्यानंतर कोकणातला सर्वात फेवरेट स्पॉट माझा झाला होता, कारण की खूप सही स्पॉट होता. जसं की तुम्ही बघताय
काइंड ऑफ फॉरेन सारखा स्पॉट होता. जसं की आपण फॉरेनला टी व्ही वगैरेवर बघतो ना, त्या टाईपचा स्पॉट होता. त्यानंतर आम्ही इथे फोटोशूट केला. बीचवर टायर्ड झाल्यामुळे आम्हाला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करता नव्हता आला. आज आमचा इथून चेकआउट आहे, त्यामुळे आता आम्ही जाता जाता पहिले ॲडव्हेंचर करणार आहे. देन त्यानंतर आम्ही दुसरा रूम बुक केला आहे, तिथे जाणार आहे. जाता जाता आम्ही पहिले आरे वारे बीचवर गेलो. देन तिथे आम्ही ही राईड ट्राय केली. ही राईड करायला खूप मजा आली, कारण की चांगला एक्सपिरियन्स आला राईड करायला. मी थोडा हायटीला घाबरत होतो, पण ठीक आहे, मजा आली राईड करायला. सो आता इथून आम्ही नेक्स्ट स्पॉटवर चाललो आहे. लेट्स सी. खूप ट्रॅव्हल केल्यानंतर फायनली आम्ही आमच्या हॉटेलवर पोहोचलो. त्यानंतर हॉटेलच्या बाहेरच एक बीच होता, तिथे जाऊन आम्ही एक रील शूट केली. त्यानंतर आम्हाला रेस्ट करणं पण गरजेचं होतं, कारण की आम्हाला नेक्स्ट डे दुसऱ्या ॲडव्हेंचर करायला जायचं होतं. त्यामुळे आम्ही फक्त थोडा कॅरम वगैरे खेळलो आणि रूमवर जाऊन रेस्ट केला. ॲडव्हेंचर मग ब्लॉग करायचाच राहिला आणि देन आम्ही नाशिकसाठी बॅग पॅक करून सर्व बसची वाट बघत होतो. सो गाईज, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कीप सपोर्ट, कीप लव. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. लव यू गाईज.